जगाचा स्वभाव आहे, आवाक्याच्या बाहेरच्या वस्तूला चांगलंही म्हणतील आणि वाईटही म्हणतील. न समजणाऱ्या वस्तूला काही नाव देऊ शकता, त्याला काय अर्थ. विद्वान एखादा नाही समजलं काही बडबड करतो. आता तिने 30-30 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्याच्या विद्वत्तेला हा म्हणतो काही बडबड करतो. आणि एखादा नुसतं हसवतो, गप्पा मारतो, विद्वान माणूस आहे, हुशार आहे. मुंबईमध्ये असताना तारीख घ्यायला एक माणूस आला, त्याचा खिसा कापला गेला. ग्रामीण भागातला असेल, खिसा कापला. आल्यानंतर हसायला लागला. मला म्हणजे मुंबईतले लोक किती हुशार आहेत. म्हटलं काय झालं. माझा खिसा कापला तरी मला कळालं नाही. ज्याने तुझा खिसा कापला तो हुशार, तो विद्वान. समाजाला लुटतात ती लोक विद्वान आहेत असा अर्थ होतो. 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सप्ताह करा, यज्ञ करा, विश्वशांती करा, नाही तर अजून कुठला यज्ञ करा. यज्ञाच्या नावाने असुर लोक लुटतात समाजाला. अतिरिक्त पैसा त्यांच्याकडे आलेला असतो आणि त्या धर्माच्या नावाखाली पाप कमवतात. लोकांना धर्माला बांधलेलं असतं, ते स्वतः चुकीच्या मार्गाने जात असतात. हाच साधूचा प्रकार आहे. म्हणून गीता किंबहुना ज्ञानेश्वरी ही काय आहे. स्वच्छ कर्म करा, कोणाच्या आहारी जाऊ नका. तुमचं स्वातंत्र्य हे पारतंत्र्यामध्ये परिवर्तित करू नका. उदार होणार नाही, काय फरक पडला. गुलाम तर होणार नाही, बंधन तर मिळणार नाही, कोणी हक्क तर तुमच्यावर गाजवणार नाही. अज्ञानात का होईना स्वातंत्र्याचा आनंद अबाधित राहील. पण जर परतंत्रता मिळाली तुम्हाला, जरासं चुकलं त्रास. मला जरा लवकर उठायची सवय नाही पहिल्यापासून. प्रकृती त्याला काय करतात. सगळे महाराज लोक नावं ठेवायचे, काकड्याला उठत नाही. रोज बोलायचे. आणि जेवढे काकड्याला उठायचे सगळ्यात शेवटी त्यांचा नंबर परीक्षेमध्ये. आणि जो मी उठत नव्हतो माझा पहिला नंबर. पहिला नंबर आल्यानंतर त्यांना विचारायचो काय चाललंय, काकडा पावला वाटतं. मला म्हणजे चुकीचं बोलतो. म्हणलं नाही, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर आहे. अभ्यास करणं आपलं काम आहे. तुमच्या प्रकृतीला काय शोभतं हे तुम्ही ठरवायचं. अमुकच वेळेला अमुक केलं पाहिजेत म्हणजे साधू करतात. ते साधू आहेत म्हणून करतात, साधकाला बंधन नाही आहेत. साधकाचे नियम आणि साधूचे नियम वेगळे आहेत. डोक्यामध्ये संभ्रम तयार होतो, साधकच स्वतःला साधू समजायला लागतो. हाच अध्यास आहे, दुसरा काय अध्यास आहे. साधू नाही येतो, पण साधू असे करतात, लगेच तसं वागायला सुरुवात करतो. भ्रम होतो जीवनामध्ये. म्हणून कर्म हा ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा विषय आहे. कर्म प्रत्येक ग्रंथाचा एक विशिष्ट अधिकारी आहे. आजच्या प्रवचनामध्ये आपल्याला कळेल कसा कसा आहे आणि आपल्या चुका काय होतात वाङ्मय तपासताना. आणि कर्म एवढं भयानक आहेत, जी लोक कष्ट करत नाही ती ज्ञानोबाला कृष्णाला आवडतच नाही. कष्टाला जो घाबरला त्यांनी गळ्यात माळ घालून येऊन परमार्थात येऊ नये, हा ज्ञानोबांचा दंडक आहे. कष्टाला फळ मिळेल न मिळेल ही भगवंताची इच्छा आहे. हा कर्माचा मुख्य सिद्धांत आहे. कर्म करत असताना कर्माचं बंधन 2 प्रकारचं 18व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबा सांगतात. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, याला कर्मबंध म्हणतात. ही तर कर्तृत्वच करत नाही आपण, बंधन काय होणार आहे. कर्मफल, कर्म केलं तर कर्मफलाची अपेक्षा करतो. अकर्मण्यतेकडे आपली वाटचाल आहेत आणि भगवंताला कधीही मान्य नाहीत. 18वा अध्याय, 3रा अध्याय आणि 4था अध्याय मिळून 3 अध्यायातून मी तुमच्याशी बोलतोय. कर्मसिद्धांत हा 3 ठिकाणी विशेष रूपाने आलेला आहे. का कर्म करावे. भगवंत म्हणतात अरे मी कोण आहे.
न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम. आप्तव्यम आणि अनवाप्तव्यम काही नाही आहे जीवनामध्ये माझ्यासाठी. काही मिळवायचं आहे असंही नाही, अनवाप्तव्यम सुद्धा असं काही नाही. नाही मिळालेलं नाही असं काही नाही. मालक आहे मी या जगाचा. वर्तये वच कर्मणे. कर्म मी चुकवलेलं नाही, नियमित कर्म करतो. माझ्यासारखा ईश्वर जर नियमित कर्म करतो, मनुष्यानं हा नियम उल्लंघन केला नाही पाहिजे. त्याला गरज असेल कर्माची, नसेल त्याच्या जीवनात आवश्यकता असेल अथवा नसेल, पण त्याने कर्म केलं पाहिजे. आणि जर नाही केलं, भगवंत म्हणतात त्याला नष्ट करण्याचं काम मी करतो. उत्सीदे युरमे लोकांना कुर्यात कर्मचेत अहम. अहम मी उत्सीदयेयुः नष्ट करतो त्याला. न कुर्यात जर कर्म केलं नाही तर. म्हणून लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचा धर्म आहे, कर्म आहे अभ्यास करणं. करतो तो IAS होतो. कॉलेजमध्ये जाणारी मुलं जर अभ्यासाकडे लक्ष देत असतील, लाल दिव्याची गाडी मरेपर्यंत मिळते एका परीक्षा पास झाल्याने. BA तयार झाला, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, एक परीक्षा दिली IASची, कष्ट केलं, मेहनत केली, कर्म केलं, वशिला लागत नाही, लाल दिवा मिळतो मरेपर्यंत. जाईल तिथे बंगला आणि एक जिल्हा ताब्यामध्ये, मरेपर्यंत एक परीक्षा पास झाल्यामुळं, एक परीक्षा. हे कर्म आहे. हाच विद्यार्थ्याचा धर्म आहे आणि हेच विद्यार्थ्याचं जीवन आहे. पण BA होत असताना अभ्यासाकडे लक्ष पाहिजे. नाही तर BA मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. कॉलेजमध्ये हल्लीचं नंदनवन आहे. स्वर्गात जाण्याची गरजच नाही, सगळ्या अप्सरा तिथेच असतात. आणि हे जेवढे साधक विद्यार्थी म्हणून जातात, त्या अप्सरा पाहण्यामध्ये जातात आणि एकदा कसं बसं 50% BA पास झाले, चपराशी म्हणून सुद्धा कोणी ठेवत नाही. व इतकी वाईट अवस्था आहे. ज्या डिग्रीने लाल दिवा मिळतो, त्याच डिग्रीने याला कुठं नोकरी मिळत नाहीत. हे पाप आहे जीवनातलं, चुकलेलं कर्म आहे, घातलेला आघात आहे. आणि याच्या मुळाशी एक महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे संगती. विद्वान लोकांच्या संगतीमध्ये, बुद्धिमान लोकांच्या संगतीमध्ये राहिलं, मन गेलं तरी त्यांच्या संगतीमुळे माणूस पुन्हा अभ्यासाला लागतो. मन गेलं तरी पुन्हा अभ्यासाला लागतो. पण अभ्यास न करणाऱ्यामध्येच गेला, अभ्यासाकडे मन गेलं तरी पिक्चरला जातो. संगती तशी आहे. म्हणून पहिला टप्पा आहे हा, कोणाच्या संगतीमध्ये बसा उठा. मूर्खाने जर तुम्हाला मूर्ख म्हणलं, फरक काय पडला? अविद्वान लोकांनी जर तुम्हाला विद्वान नाही म्हटलं, त्याला विद्वतेचा अर्थच माहित नाही, तो तुम्हाला कशाला विद्वान म्हणायला लागला? त्याला तरी कुठेतरी असं वाटतं, कर्म न करता, अभ्यास न करता मी सुद्धा डिग्री धारण केलेली आहे, मी सुद्धा कीर्तन करतो. मागे एकदा मी सांगितलं होतं की एक विनोदी माणूस महाराजाचं कीर्तन ठेवलं, त्याला मराठी नीट बोलता येत नाही. आणि माझा मित्र खूप चिडला. फडामध्ये कीर्तन ठेवलं, त्याचं सगळ्या लोकांची डिमांड होती. बरं म्हणे, काय शास्त्रीजी तुम्ही, काय येतं बरं याला, मराठी नीट बोलता येत नाही. म्हणलं मला माहिती ना त्याला मराठी येते का नाही. कसं काय कीर्तन ठेवलं तुम्ही? लोकांची इच्छा आहे, फड आहेत, सगळे प्रकारची लोक लागतात आम्हाला, ठेवलं त्याचं कीर्तन. चुकीचं आहे का? त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. कोण म्हणतं असं? म्हणजे मी म्हणतो. म्हटलं प्रॉब्लेम तर तेच आहे ना, तुला चांगलं म्हणतोस, तुझ्या अतिरिक्त तुला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून तारखा मिळत नाही. तुला वाटतं मी चांगला बोलतो, समाजाने रिझल्ट दिला नाही अजून, समाजाने तुला स्वीकारलेलं नाही. तो अशुद्ध मराठी बोलून लोक त्याचं ऐकतात, शुद्ध बोलून तुला बोलता येत नाहीत. हे अजून तुला कळालेलं नाही, समाजाला काय बोलतोस. सगळीच लोक मूर्ख आहेत समाजामध्ये. काहीतरी घटक असला पाहिजे. माझा शब्द लक्षात ठेवा. लोक आकर्षित होतात याचा अर्थ सगळेच लोक मूर्ख आहेत अशातला भाग नाहीत. काहीतरी असेल ना, विरोध का होईना असेल ना. नसेल सिद्धांत एखाद्याकडे, नसेल गायन एखाद्याकडे, पण काही ना काहीतरी असेल ना. पण ते आहे त्याला सुद्धा हा नावं ठेवतो. घाबरू नका, कर्म चुकीचं आहे. परमार्थ करत असताना एकट्याने परमार्थ केला पाहिजे.
आणि जवळ जमा करत असताना मित्रमंडळी नाही त्यांच्याकडून परमार्थ झाला तरी चालेल, पण तुमच्या परमार्थात प्रतिबंध निर्माण नाही केला पाहिजे. हा फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून भगवंताला सगळ्यात मोठा राग कर्म न करणाऱ्याचा आहे. 18वा अध्याय म्हणून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं ना अर्जुनाने तेवढं खोटं नव्हतं, खरं होतं ते. जायते वर्णसंकरा संकरो नरका येव. सगळ्या भारताचा नाश झाला. संपूर्ण भारतामध्ये 18 ते 20 लोक शिल्लक राहिलेत. हे 20 लोक काही भारत चालवू शकतात का? लुटालुटी झाली, सगळ्या भारतामध्ये बेचिरागपणा निर्माण झाला. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं होतं अर्जुनाने तेवढं सत्य झालं. तरी पण भगवंत म्हणतात व्हायचं असेल ते माझ्या इच्छेने होईल, तुला कर्म सोडता येणार नाही. ह्या जगाचं वाटोळ करायचं का चांगलं करायचं तो माझा विषय आहे, तो तू ठरवणारा नाही आहेस. तुला जे कर्म आलेले ते कर्म तू केलंच पाहिजेत, हाच माझा आदेश आहे. आणि कर्म करत असताना शक्य आहे. थोडा अर्जुन हल्लीच्या ज्योतिषी लोकांना मांडणाऱ्यापैकी होता. अर्जुनाला असं वाटायचं कर्म करायला तयार आहेत, पण द्रोण आहेत, भीष्म आहेत, कर्ण आहेत. विजय होतो का नाही एवढा रिझल्ट मिळाला म्हणजे मला बरं वाटेल. हे जे लोक ज्योतिषकडे जातात ना, याचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणा आम्ही पैसे लावतो, पैसा याचा, डोकं याचं, यांनी व्यापार निवडलेले आहेत. जो झोपडीमध्ये राहणारा ज्योतिषी ज्याला स्वतःचं ज्योतिष माहीत नाही, त्याच्याकडे हा जाऊन म्हणतो सांगा काय आमचे ग्रह मागतात. मग तो सांगतो काळ अनुकूल आहे, पैसा लावायला हरकत नाही, लगेच लावतो. आणि बुडाला काळ अनुकूलच होता, ग्रह प्रतिकूल होते. बघा आता काय त्याच्यावर केस करणार का तुम्ही? अर्जुनाचं म्हणणं आहे देवा तू ठाम सांग तुझा विजय होईल, मी तुझ्या पाठीशी, तू सांग मला. भगवंत उलट उत्तर देतात, तसं काही मी सांगू शकत नाही. हतो वा स्वर्गम प्राप्स्यसि, मेलास तू, हे तोंडावर म्हटलं बरं का अर्जुनाच्या, मेलाच स्वर्ग प्राप्ती होईल गॅरंटी मी देतो तुला. जित्वा वा भोक्ससे महिम, पण रिझल्ट देत नाही, ज्योतिष देत नाही. कारण जगण्यातला आहे ना कसंच निघून जातो महाराज, जर तुम्हाला अगोदर कळालं तर. हे फार महत्वाचं जीवन. उद्या काय होणार आहे हे जर कळलं ना, जगण्यातला आनंदच निघून गेला. उद्या काही होत नाही किंवा होतंय याचा अंदाज नाही म्हणून जगण्यामध्ये आनंद आहे. येईल तो दिवस कसा असेल ती उत्सुकता आहे. उत्सुकता ही आनंदाला जन्म देणारी आहे. दुःख असेल सुख असेल काय फरक पडला त्याच्यामध्ये, पण काय घडतंय जीवनामध्ये ही उत्सुकता आहे. आणि उत्सुकता जर तुम्ही तुमच्या हाताने समाप्त केली, राहिलं काय जीवनामध्ये? हां, कर्मण्येव अधिकार असते, कर्म कर. म्हणजे महाराज असं ऐकलंय की कर्मामध्ये बंधन आहे. भगवंत म्हणतात निश्चित बंधन आहे. मग काय करावं? बंधन आहे हे तू मला सांगतोस का? शरीराला जन्म ज्यावेळेस मिळाला त्याच वेळेस तू बंधनामध्ये पडला, नवीन काय सांगतोस तू? कर्म सुटत नाही. शरीराचा जन्म झाला त्या दिवशीपासून कर्म तुझ्या पाठीमागे लागलेले आहेत. नाही देह भ्रांग शक्य त्यक्तुम कर्माण्य शेषतः. कुठल्याही माणसाला अशेष कर्म सोडणं शक्य नाही. हां, त्याला चॉईस आहे, निवड आहे. त्याला वाईट कर्म करायचं का चांगलं कर्म करायचं हे निवड करू शकतो, कर्म सोडू शकत नाही. अर्थ लक्षात ठेवा. अभ्यास करायचा का नाही हे तुम्ही निवडू शकता, करायचा किंवा नाही करायचा, झोपायचं, पण काहीच करायचं नाही असं जगामध्ये होऊ शकत नाही. शरीर आहे, मूर्तीला होणी देहाची. आणि शब्द इतका गोड आहे महाराज, खंती करती ते कर्माची गावंढेगा, गावंढळ. ज्ञानोबराय फार कमी बोलतात बरं का एखाद्याला. खंती शब्दाचा अर्थ कुचरपणा कर्मामधला. कर्म करावंच लागतं, वाकडं तिकडं तोंड करणार,
काही काही माणसं हरिपाठाला उभे राहिले ना, असं वाटतं पडलेला उमेदवार आहे निवडणुकीमध्ये. काय एक कीर्तनकार आहेत, तो पहिले टाळकरचे चेहरे पाहतो. जर उत्साही असेल तर उभा ठेवतो, नाही तर त्याला म्हणतो बाकीचे बसा खाली, का तुमच्याकडे पळून आमचे कीर्तन पळून जायचं. सरळ खंती, ते खंती करती कर्माची गावंडे कर्म येते. कशाबद्दल खंती? खंत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, फार महत्वाचा शब्द बरं का. भय आणि खंत ही मानवी जीवनाचे दोन बाजू आहेत, भय आणि खंत. आणि हेच जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहेत. जन्मा आलो त्याचे आजी, फळ झाले साचे, भय निरसली खंती. जन्माचं भय आणि काही न मिळालं नाही याची खंत समाप्त झाली जीवनामध्ये. खंती करती ते कर्माची गावंडे. दोनच वस्तू आहे, मरणाची भीती आहेत आणि न मिळाल्याची खंत आहे. आणि कर्म न करता एखादी वस्तू तुम्हाला प्राप्त व्हावी, सगळ्यात मोठा मूर्ख माणूस म्हणजे साधू. साधू साधू इतकं चांगलं कर्मच करत नाही महाराज. ज्ञानेश्वरी हे केवढं मोठं कर्म आहे महाराज. योगीराज आहेत, ज्ञानोबा आहे, समाधीमध्ये आहेत, चांगदेवासारखा त्यांना शरण येतो. ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम सर्वांग सुंदर ग्रंथ लिहितात, जिथं त्याग कोणत्या गोष्टीचा नाहीत, जिथं सौंदर्य आहेत ज्ञानोबा वर्णन करतात, जिथं वेदांत आहेत ज्ञानोबा वर्णन करतात, नीतिमत्ता आहेत वर्णन करतात. खूप सांगितलेले ज्ञानोबाईंनी. ज्ञानोबाईंची एक ओवी तर इतकी सुंदर आहेत. आपण रस्त्याने चाललेलो आहेत, वारकरी माणसं असतो ना, कोणी आपल्याला मारायला आलं तर आपण पारमार्थिक माणसं असल्यामुळं जाऊ द्या बा, द्या सोडून. माऊली या माताची नाहीत बरं का. माऊली म्हणतात मारायचंच आहे ना, तो मारणारच आहे ना, मार नका खाऊ, त्याला 2 ठोके द्या, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. कोण लागून गेला? तो मनुष्यच आहे तो सुद्धा. कशा करता तुम्ही मार खाता? ही ज्ञानोबांचे काय शिकवतात? अहिंसा हे सगळे शब्द आहेत ना समाजामध्ये प्रचलित, हे वारकरी संप्रदायाला मान्य नाहीत. तुम्ही कोणाला त्रास देऊ नका आणि तुम्ही त्रास सहन करू नका, हे साधकाचं जीवन आहे. तुमच्यामुळं कुणाला त्रास देऊ नका, कुणाचा अपहार करू नका, कुणाला फसवू नका. तुम्ही स्वतः नीट वागा, पण तुमच्यावर अन्याय होऊ देऊ नका, कारण की तुम्हाला जगायचंय. जगलं तर तुम्ही परमार्थ कराल. तुमची बुद्धी शिल्लक राहिली तर तुमच्याकडून परमार्थ होईल. तुमच्या बुद्धीवर रोज आघात होत गेले, नाही करू शकत परमार्थ तुम्ही. म्हणून साधू जरी झाला तरी तो कर्म सोडत नाही. मग ज्ञान महत्वाचा सिद्धांत यस्य नाहंकृतो भाव, अशी सुंदर भूमिका आहेत. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊसावे. शोधायचं कुणाला? ज्ञानोबा आहे तुकोबा राहिला. हरपले, आपण स्वतःला ह्या सिद्धांताच्या जंगलामध्ये हरवून घेतलेले स्वतःला. आपल्याला हेच कळत नाही की आपण भक्ती मानतो का ज्ञान मानतो का त्याग मानतो का कर्म मानतो. आपण एक निश्चय नसतो जीवनामध्ये. वेळ बदलली की याचा सिद्धांत बदलतो. वैराग्यवान आहे, निश्चय राहत नाहीत. सगळ्या वस्तू पुढे आला, आजचे दिवस वैराग्य बाजूला ठेवू. त्यागाची गोष्ट आली, नेहमीच त्याग करतो, एक दिवशी नाही त्याग केला तर काय फरक पडला. नाही भजनाला गेला, मनातल्या मनात भक्ती चालू. काय काही भाग्यवान झोपेला समाधी मानतात. निश्चय नाही जीवनामध्ये. नेमका परमार्थाचा सिद्धांत कोणता मानतो आपण? माझा अर्थ लक्षात ठेवा बरं. समग्रता तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. अत्यंत अवघड गोष्ट असेल तर ती समग्रता आहे. एक सिद्धांत आयुष्यावर तुम्ही पाळू शकता. भक्ती आहे, भक्ती पाळू शकता. वैराग्य आहे, वैराग्य पाळू शकता. आणि त्याची पहिल्यांदा जी सुरुवात आहे, पहिली सुरुवात आहे, ती सुरुवात आहे कर्माने. आणि कर्मफळच सत्वगुण, रजोगुण, तमोगुणामध्ये परिवर्तित होतं. जगाचं नाव ठेवत असताना ज्ञानोबा म्हणतात हे 3च आहेत, इष्ट अनिष्ट. हे जे 3 फळं प्राप्त होतात ना, हे 3 फळं म्हणजे जंगम जे आहेत, तुम्ही आम्ही जे आहोत,
मनुष्य हे मिश्र फळाचं लक्षण आहे। इष्ट जे आहे ते देवता, देवता म्हणजे मनुष्यातला क्रीम वर्ग, आणि मनुष्यातला तमोगुणी वर्ग ज्याला आयुष्यभर काहीच मिळत नाही, जळतच राहतो, याला पाय जळ, त्याला काही मिळत सुद्धा नाही, दुर्भाग्यवान ज्याला म्हणू शकतो आपण। फार फार तर त्याला जड म्हणण्याच्या ऐवजी स्थावर म्हणतात। हे 3 प्रकारचं जग या ठिकाणी मांडले गेलेले आहेत। हे कर्म फळ आहेत, स्थावर आहेत, जंगम आहेत, 3 प्रकारची फळ आहेत। हा भाग वेगळा आहे कर्मफळाचा। पण साधू कर्म करत असताना कोणतंही कर्म कर्तृत्वाचा मत त्याच्यामध्ये नसला पाहिजे। कर्तृत्वाचा मत म्हणजे काय, एकदम सामान्य गोष्ट आहे। माणसाच्या नसानसामध्ये कर्तृत्व मत आहे। मी केलं हा शब्द आला की कर्तृत्व मत आला। हीच तर ओवी ज्ञानोबा यांची। मी जगी एक अर्जुन, ऐसा देही वाहे अभिमान, या कौरवा ते स्वजना आपुले म्हणे। म्हणे मी याते मारीन, कर्मफलाचा आस्वाद तेने पापे के रिकेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेविला प्रभो। कर्मफळाचा अभिमान, आस्वाद आणि कर्तृत्वाचा मद मोठा सिद्धांत आहेत। म्हणून निष्कर्मता जीवनामध्ये आली पाहिजेत, आणि साधूला कर्म प्रतिबंध होत नाहीत। या कर्तृत्वमत आणि कर्मफलाचा आस्वादचं एकत्रित श्लोक आहे हा। यस्य नाहं कृतो भाव यस्य बुद्धिर्न लिप्यते, हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते। हा साधूचा भाग झाला। आणि कर्म करत असताना वारकरी संप्रदायाची एक महत्त्वाची सुरुवात आहे। कर्म करत असताना भगवंताला जर तुमचे कर्म आवडले तर भगवंत तुम्हाला प्रसाद देतो।